जय श्री महाकाल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिप्रीत ट्रॅव्हल टेल्स यूट्यूब चॅनलवर। काल आपण उज्जैन एक्सप्लोअर केलं होतं, महाकालचं दर्शन घेतलं। तर आज आपण इंदोरला जाणार आहोत। तर इंदोरला फिनिक्स मॉल आणि तिथं फूड फेस्टिवल पण चालू आहे, तर ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, हे आपलं हॉटेल आहे, इथं आपण काल स्टे केला होता रात्री। अतिशय सुंदर प्रिमाइसेस आहे। तर मित्रांनो, आता आपण ब्रेकफास्ट करणार आहोत। अतिशय छान रेस्टॉरंट आहे हॉटेलचं, तर बघूया मग। तर असे सुंदर असे रेस्टॉरंट आहे या हॉटेलमध्ये, फूडीला नावाचे। खूप छान प्रिमाइसेस आहे रेस्टॉरंटचा। तर बऱ्याच गोष्टी आपण ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो। फ्रूट्स आहे, ड्राय फ्रूट्स आहे, त्याच्यानंतर पोहे। इंदोरचे पोहे अतिशय फेमस आहे। या ठिकाणी पोहेचं पण ऑप्शन आहे आपल्याला। त्यानंतर पुरी भाजी, ढोकला, मसाला डोसा। छान ब्रेकफास्ट होता, अगदी चव पण अतिशय उत्तम होती। बरेच ऑप्शन आपल्याला इथं टेस्ट करायला भेटतात। तर मित्रांनो, तुम्ही कधी उज्जैनला आलात तर ह्या ठिकाणी चांगलं स्टेचं ऑप्शन आणि फूडचं ऑप्शन तुम्हाला भेटू शकतं। रेस्टॉरंटचा व्ह्यू पण अतिशय सुंदर आहे। इथून तुम्ही लंच आणि ब्रेकफास्ट करता करता पूल व्ह्यू एन्जॉय करू शकता। तर मित्रांनो, आपण आता निघालो आहोत इंदोरच्या दिशेने। तर आपण पोहोचलो आहोत फिनिक्स मॉल इंदोर येथे। अतिशय भव्य असा मॉल आहे। मित्रांनो, या मॉलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हा मॉल इंडियामधल्या टॉप 10 मॉलपैकी एक आहे। आता मध्ये जाणार आहोत, आपण एक्सप्लोअर करणार आहोत मॉल। प्रीती मॅडम आता गहन अभ्यासामध्ये आहे। H&Mचं शॉप शोधण्यामध्ये अत्यंत व्यस्त आहे। ती कुठल्याही मॉलला गेली की H&Mचं शॉप शोधत असते। पुण्याला पण आम्ही जेव्हा गेलो होतो तर H&Mसाठी, अरे वा, आत्ताशी तिला H&Mचं शॉप भेटलं इथं। आता कुठून जायचं आहे? एवढं बरं समजतं आहे तुला, कुठून जायचं? तर आम्ही आता पायपीट करत अत्यंत ह्या इतक्या प्रशस्त मॉलमध्ये पायपीट करत आम्ही आता H&Mच्या शॉपला चाललो आहोत। अत्यंत भव्य असं प्रशस्त हा मॉल यांनी या ठिकाणी बनवला आहे। आणि असे मध्ये मध्ये फोटोजेनिक सेटअप त्यांनी उभे केले आहेत। तर मित्रांनो, आपण जसं मॉलमध्ये गेलो होतो तर बाहेर एक जायका फूड कार्निवल म्हणून त्यांचं फूड फेस्टिवल आहे। तर त्या ठिकाणी आम्ही एंट्री करत आहोत।
तर मित्रांनो मध्ये एंटर झालो आहोत आम्ही. परत स्टार्टिंगला इथे जसं ज्वेलरी, नंतर घरातील इंटेरियर सेट वगैरे, कपडे, अशा बरेच स्टॉल आम्हाला लागले. पर्स पण बघू शकता अतिशय छान आहेत. ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे पण इथं. त्याच्या लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांनी छोटा गार्डन सेटअप पण तयार केलेला आहे. आणि याच्यानंतर हे पुढं टेंटमध्ये आपल्याला फूड स्टॉल पण भेटणार आहे, तिथं पण आपण एक्सप्लोअर करू. हे बटर सोया चाप आपण घेतो आहे. त्यानंतर सोयाबीन खिमा आहे. या ठिकाणी रुमाली रोटी बनते. थँक्यू. तर आम्ही हा फूडचा प्रवास करत श्री मंगल भोग म्हणून इथं इंदोरमध्ये रेस्टॉरंट फेमस आहे. तर यांनी पण या ठिकाणी स्टॉल लावला आहे, बऱ्याचशा छान छान गोष्टी खाण्यासाठी आहे. तर सोयाचाप खाऊन पोट भरल्यामुळे आम्ही जस्ट आता इथं फूड प्लॅटरचं ऑप्शन ट्राय करत आहोत. स्वीट प्लॅटर आहे, गाजर हलवा, गुलाबजाम आणि मूग दालचा हलवा येणार आहे. अतिशय सुंदर चव होती या प्लॅटरची. त्यानंतर गुलाबजाम आहे, याच्यामध्ये मूग दाल हलवा आणि गाजर हलवा आहे. तर मित्रांनो, इंदोरमध्ये फ्लाय डाईन अशा युनिक रेस्टॉरंटला आपण आलो आहोत. तर येथे तुम्ही जमिनीपासून 160 फूट उंचीवर जेवणाचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्याला पण हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, पण हे रेस्टॉरंटचा ओपनिंग टायमिंग हा 1 वाजेचा आहे. तर आपल्याला 9 वाजले होते, त्याच्यामुळं इतक्या वेळेस थांबणं शक्य नव्हतं. आपल्याला नाशिकला पण निघायचं होतं. तर त्याच्यामुळं नेक्स्ट टाईम आपण नक्की हा एक्सपिरियन्स ट्राय करू. अतिशय सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी केली आहे यांनी आणि अतिशय वेगळा एक्सपिरियन्स असेल. इथे क्रेन लावली आहे त्यांनी. तर या क्रेनच्या मदतीने 160 फूट उंचीवर हा टेबल ते घेऊन जातात. तर आपण इंदोरमध्ये ठाडे गोपाल नावाच्या रेस्टॉरंटला थांबलो आहोत. इथे नाश्ता अतिशय सुंदर भेटतो. तर इथं आपण पोहे आणि कचोरी ट्राय करू. बाकी बरेच ऑप्शन होते इथं खाण्यासाठी. इंदोरी पोहे, तुम्ही कधी पण जेव्हा इंदोरला याल तर इथं इंदोरी पोहे नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, इंदोरचा प्रवास करून आपण आता नाशिकच्या दिशेने निघालो आहोत. तर हा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. अशा प्रकारे तुमची रजा घेतो. जय श्री महाकाल.